नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. टीटीची परीक्षा जवळ येते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. 28 जून 2026ला टीटीची परीक्षा आहे. त्या संदर्भात बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि हा व्हिडिओ म्हणजे त्या बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाचे एक रिव्हिजनच आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत, जे की परीक्षेच्या दृष्टीने खरंच खूप महत्त्वाचे आहेत. बालमानसशास्त्र, अध्ययन उत्पत्ती आणि प्रतिमाने यावरती हे सर्व प्रश्न आहेत. आणि जे जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत त्या सर्वांवरती हे एक जवळपास बालमानसशास्त्राचं फायनल रिव्हिजन असेल. त्यामुळे तुमचा जास्त वेळ न घेता चला व्हिडिओला सुरुवात करूया. मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या डॅश यांनी केली. तर अशी व्याख्या केली आहे वॉटसन यांनी. एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी डॅश पद्धती अत्यंत उपयुक्त आहे. तर अत्यंत उपयुक्त पद्धती आहे सर्वेक्षण पद्धती. कारण जेव्हा आपण एखाद्या समूहाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला त्याचं सर्वेक्षणच करावं लागतं. कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो, हे डॅशचे उदाहरण आहे. हा बघा PYQ आलेला आहे. हा टीईटीच्या परीक्षेमध्ये 2 टाइम्स पेपरमध्ये क्वेश्चन आलेला आहे. PYQ टीईटीच्या परीक्षेमध्ये किंवा CTETच्या परीक्षेमध्ये कशामुळे इम्पॉर्टंट असतात, तर कारण त्याचं रिपीट क्वेश्चन्स येतात. हा क्वेश्चन 2 टाइम्स जशाचा तसा रिपीट झालेला आहे. बघा, कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो, हे डॅशचे उदाहरण आहे. तर हे इंद्रिय भ्रम आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उत्पत्ती डॅश यांनी मांडली. तर ही मांडली आहे अल्बर्ट बांदुरा यांनी. नेक्स्ट बघा क्वेश्चन. साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता डॅश होय. तर BF स्किनर हे साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाते आहेत, हे लक्षात ठेवा. BF स्किनर. कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यांतील कल्पना डॅश प्रकारच्या असतात. तर ह्या कवी, लेखक, कलाकार यांच्यामध्ये काहीतरी नवीन कल्पना येतात. चित्रपटात एक नवीन कॉन्सेप्ट दाखवला जातो. तर ह्या कल्पना कोणत्या प्रकारच्या असतात, तर सृजनात्मक प्रकारच्या असतात. अध्ययन विषयक क्षेत्रीय उत्पत्ती डॅश या मानसशास्त्रज्ञाने मांडली. तर बघा, कूट लेविन यांनी मांडलेली आहे ही उत्पत्ती. बघा, हे मोस्टली क्वेश्चन्स अध्ययन उत्पत्तीवरती, प्रतिमानावरती आणि मानसशास्त्रज्ञांच्या व्याख्या आणि मानसशास्त्रावरती आहेत. त्यामुळे ऑल ओव्हर मिक्सचर म्हणून हे रिव्हिजन म्हणून व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उत्पत्ती डॅश यांनी मांडली. अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उत्पत्ती ही मांडलेली आहे जड यांनी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात, असे डॅश यांचे मत आहे. तर हे मत आहे कोहलर यांचे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे डॅश होय. तर मनाने केलेली धडपड याला म्हणतात अवधान. ओके. प्रतिक्रियांमधील जोश किंवा आवेश वाढविणारी स्थिती म्हणजे प्रेरणा, असे डॅश यांनी म्हटले आहे. हे म्हटले आहे जुजेरी यांनी. ओके. सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकलवर शिकण्यास त्याचा उपयोग होतो, हे डॅश या संक्रमणाचे उदाहरण आहे. तर हे आहे धन संक्रमणाचे उदाहरण. बघा मित्रांनो, एखादी गोष्ट शिकताना दुसरी गोष्ट शिकल्या जाते तेव्हा होतं धन संक्रमण. एखादी गोष्ट शिकतो आपण तेव्हा ती तर होतच नाही, पण दुसरी ही गोष्ट आपल्याला येत नसते शिकताना, त्याला म्हणतात ऋण संक्रमण. आणि ना नफा ना तोटा, म्हणजे कोणतीच गोष्ट शिकता येत नाही त्याला म्हणायचं शून्य संक्रमण. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा.
विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्षे या कालावधीत डॅश असे म्हणतात. या कालावधीला कोणता कालावधी म्हणतात? तर किशोर अवस्था म्हणतात. स्मृती म्हणजे नवा अनुभव असे डॅश यांनी म्हटले आहे. तर असे म्हटले आहे रॉस यांनी. चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला स्थळाकाळाचे भान राहत नाही. हे डॅश अवधानाचे उदाहरण आहे. हे आहे अभ्यस्त अवधानाचे उदाहरण. ओके, हे पण PYQs आहे मित्रांनो, विचारलेला आहे प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन पहा. बाह्य उद्दीपकासंबंधी मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचवल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला डॅश म्हणतात. तर त्याला म्हणतात संवेदना. बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीला नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे विचार करण्याची शक्ती असे डॅश यांनी म्हटले आहे. तर यांनी म्हटलं आहे, कोण म्हटलं आहे? तर स्टर्न यांनी म्हटलेलं आहे. बघा, मोस्ट ऑफ मिक्सचर आहे क्वेश्चन्स. बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व सगळ्याच प्रश्नाचे आपल्याजवळ मिक्सचर आहे. त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि तुमचा या व्हिडिओमध्ये जास्त वेळ न घेता मी जेवढे होईल तेवढे लवकरात लवकर कव्हर करण्याचे प्रश्न बघत आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. आकलन, शोध, दिशा व टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असे डॅश यांनी मांडले. तर हे कोण मांडले आहे? अल्फ्रेड बिने यांनी मांडलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे असा विचार डॅश यांनी मांडला. तर हे मांडला आहे डॅनियल गोलमन यांनी मांडलेला आहे. साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजे डॅश होय. तर हे आहे प्रेरणा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. अध्यापन हे अध्यायांगी होण्यासाठी काय आवश्यक आहे? तर प्रवर्तन आवश्यक आहे. सन 1921 मध्ये दक्षिणामूर्ती येथे बाल मंदिर नावाची शिशुशाळा डॅश यांनी सुरू केली. तर ही सुरू केली आहे गजूभाई बधेका यांनी. हाही क्वेश्चन PYQs आलेला आहे. त्यामुळे रिपीट आलेले क्वेश्चन्स आहेत. तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका आणि रिवाइज करा. बघा, अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक डॅश हे आहेत. अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक आहे मार्शा विल व ब्रूस जॉयस हे आहेत. ओके, सजीवांची लक्षणे हा पाठ शिकवताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली. येथे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले? तर ज्ञाताकडून अज्ञाताकडे. त्यांना जी माहिती आहे, विद्यार्थ्यांकडून माहिती आहे ती काढून घेतली त्यांनी आणि मग त्यामध्ये नवीन ज्ञान दिलं, म्हणून ज्ञाताकडून अज्ञाताकडे. बघा, नेक्स्ट क्वेश्चन. यशस्वी अध्यापन म्हणजे काय? यशस्वी अध्यापन म्हणजे परिणामकारक अध्ययन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता? तर क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्याचा योग्य क्रम बघा. आधी अनुकरण करणे, नंतर क्रिया कौशल्य, नंतर अचूकता, नंतर संधिकरण, नंतर स्वाभाविकीकरण. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. खाली काही वर्तन बदल दिले आहेत, त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे तो ओळखा. तर बघा, विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवितो. हे आहे बोधात्मक वर्तन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणती मुले विशेष शिक्षणाची गरजा असणारी नाहीत हे सांगा. आपल्याला विचारले नाहीत. प्रश्न नीट वाचत चला, त्यामुळे कधी कधी कन्फ्युजन होतं आणि आपल्याला आन्सर माहिती असूनही आपण दुसऱ्याच्या गोल करतो, तो प्रश्न बाद होतो. मग अध्ययन क्षमता असलेली. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? तर शारीरिक व मानसिक स्वरूपाची असते. अध्यापनशास्त्र म्हणजे काय? बघा मित्रांनो, अध्यापनशास्त्र म्हणजे
पद्धती व प्रतिमाने, तत्वे व नियम आणि अध्यापन सूत्रे हे सर्व अध्यापन शास्त्रामध्ये येतात. म्हणून याचं उत्तर आहे 4 वरील सर्व. आता बघा मित्रांनो, इथे आपल्याला मानसशास्त्रज्ञ दिले आहेत आणि त्याच्या व्याख्या दिलेल्या आहेत. त्याची मी डायरेक्ट तुम्हाला आन्सर सांगते. बघा, ऑरिस्टॉटल आहे. ऑरिस्टॉटल यांनी काय सांगितले आहे तर आत्म्याचे शास्त्र, मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र. मॅकडुएल यांनी काय सांगितलेलं आहे, मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्तनात्मक शास्त्र. विल्यम वुंट यांनी काय सांगितलेलं आहे की बोध अवस्थेचे शास्त्र. मॉर्गन किंग रॉबिन्स यांनी काय सांगितलेलं आहे, मानव व मानवतेवर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र. ह्या आहेत मानसशास्त्राच्या व्याख्या. तुम्ही ह्या व्याख्या जवळपास पाठच करून ठेवा आणि ह्या व्याख्या तुम्हाला रिपीट विचारल्या जातात आणि व्याख्या रिपीट विचारणं म्हणजे आपल्याला त्या पाठ असणं गरजेचे आहे, तरच आपल्याला त्याचा आन्सर येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालील मर्यादांपैकी प्रायोगिक पद्धतीच्या कोणत्या योग्य मर्यादा आहेत. प्रायोगिक पद्धतीच्या योग्य मर्यादा बघा, याचं उत्तर आहे 3 नंबरचं. योग्य मर्यादा वाचून दाखवते तुम्हाला. ही पद्धती अधिक खर्चिक व वेळखाऊ आहे. प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादा, ही प्रायोगिक पद्धती खूप खर्चिक आणि वेळखाऊ आहे, कारण रिझल्ट येईपर्यंत आपल्याला तो खूप वेळ प्रयत्न करावा लागतो. कृत्रिम प्रतिसादाची शक्यता असते. ओके, तर ही कृत्रिम प्रतिसादाची शक्यता असते. प्रयोजक व्यक्ती तज्ज्ञ असणे आवश्यक आहे, म्हणजे जे गायडन्स करतात, मार्गदर्शन करतात ते व्यक्ती तज्ज्ञ असेल तरच आपला प्रयोग यशस्वी होतो, नाही तर तो यशस्वी होत नाही. म्हणून याचं उत्तर आहे ब, क आणि ड. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालील विधानांपैकी शिक्षण प्रक्रियेचे योग्य वैशिष्ट्य कोणती. योग्य वैशिष्ट्ये विचारलेत. शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक पद्धती आहे. शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे, तर आहे. शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे. शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे, तर ही पण आहे. म्हणून याचं उत्तर आहे वरील सर्व. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. एका वेळी एक पायरी, ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेली क्रमन्वित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारलेले आहे. तर याचं उत्तर आहे 3, साधक अभिसंधान या उपपत्तीवर आधारलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, किशोर अवस्थेतील मुलांच्या विकासासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे. तर बघा, अक्षरांना योग्य वळण लावणे हे गरजेचं आहे. बिनचूक शुद्ध उच्चारांसहित पाठांतर करणे हे पण योग्य आहे. गट न करता वैयक्तिक कामाची जबाबदारी देणे. वैयक्तिक कामाची जबाबदारी आपण देऊ शकतो का, नाही. ओके, म्हणून हे चुकीचं आहे. मुलांच्या सृजनशीलता वाढवण्यासाठी उपक्रम चालवणे, तर हे पण बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर आहे 2 नंबरचं अ, ब आणि ड, क नाही यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षिकेने खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे उपयुक्त ठरेल. तर शिक्षकाने कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी काय करायला योग्य, आपल्याला पूर्ण पर्याय वाचावे लागतील. इयत्ता गाळून वरच्या वर्गात प्रवेश द्यावा, वर्गाध्यापनात त्याचा सहभाग वाढवावा, स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करावा. म्हणून याचं उत्तर आहे अ, ब, क. नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत. बघा मित्रांनो, तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे, उपपत्ती पद्धती यावरती प्रश्न भरपूर येतात, म्हणून हे महत्त्वाचे IMP प्रश्न आहेत. या पद्धतीमध्ये अध्ययन करताना प्रगती अगदी सावकाश होते, बरोबर आहे. अनावश्यक हालचालीमुळे अधिक श्रम होतात, बरोबर आहे. या पद्धतीत मिळवलेले यश हा पुष्कळ वेळा शुद्ध योगायोग असतो. ओके,
नंतर बघा, संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत सहज संक्रमित होतात, म्हणून हे पण बरोबर आहे. प्रयत्न प्रमाद पद्धतीमध्ये हे सर्व येतात, म्हणून याचं उत्तर आहे अ, ब, क, ड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. खाली दिलेले भावनिक बुद्धिमत्तेचे पैलू व त्यांचे स्पष्टीकरण यांच्या योग्य जोड्या लावा. तर आत्मभानाची योग्य जोडी कोणती असेल, याचा आन्सर डायरेक्ट सांगते. स्वतःची बलस्थाने जाणणे. आत्मभान म्हणजे स्वतःची बलस्थाने जाणणे. अभिप्रेरणा म्हणजे कार्य प्रवृत्त करणारी शक्ती. सहसंवेदना म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या भूमिकेशी एकरूप होणे. आणि सामाजिक कौशल्य म्हणजे काय, समन्वय राखणे. ओके, याचं उत्तर आहे 2 नंबरचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स यांनी खालील पैकी कोणत्या घटकावर भर दिला आहे? तर विल्यम जेम्स यांनी तुटक भागाचे संयोजन या घटकावर भर दिलेला आहे. ओके, नेक्स्ट बघा. अवबोध आणि प्रतिमा या संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? तर अवबोध आणि प्रतिमा हा टॉपिक महत्वाचा आहे, त्यावरती एक तरी प्रश्न येतो. बघा, याचे सत्य उदाहरणे कोणती कोणती असतील. अवबोध व्यक्तिनिष्ठ, तर प्रतिमा वस्तुनिष्ठ असते. बरोबर आहे, अवबोध हा व्यक्तिनिष्ठ असतो आणि प्रतिमा ही वस्तुनिष्ठ असते. प्रतिमा ही अवबोधाची नक्कल असते. नाही, अवबोध झाल्यानंतरच प्रतिमा अवगत होते, म्हणून प्रतिमा अवबोधाची नक्कल असू शकते का? नाही, म्हणून हे चुकीचं आहे. अवबोध तुटक नसतात, प्रतिमा तुटकपणा आठवतो. अवबोध हे क्लिअर झालेलं असतं, आपल्या माइंडमध्ये कोणती गोष्ट समजली तर ती क्लिअर होती, त्याला म्हणायचं अवबोध. हे अवबोध तुटक असतात का? नाही, कारण आपल्याला क्लिअर होऊन झालेल्या असतात गोष्टी. आणि प्रतिमा कधी कधी तुटकपणा आठवतो, जाणवत नाही, आठवत नाही, म्हणून ही तुटक असते. प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असते. बरोबर आहे, अस्थिरच असते, कारण अवबोध हा आत्मविश्वास आहे, तर प्रतिमा ही थोडीशी धूसर असते. त्यामुळे प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असते, म्हणून याचं उत्तर आहे अ, क आणि ड. नेक्स्ट क्वेश्चन पहा. मित्रांनो, अभ्यास करताना नीट, व्यवस्थित आणि रिव्हिजन कसं होईल तुमच्याकडे, याच्याकडे लक्ष द्या. बघा, खाली दिलेल्या विधानांपैकी अग्रज संघटन प्रतिमान विषयी कोणती योग्य विधाने योग्य आहेत? तर याचं आन्सर डायरेक्ट सांगते मी, अ आणि ब. याचं उत्तर आहे अ. अग्रज संघटक प्रतिमानास व्याख्या अध्यापन प्रतिमान असेही म्हणतात आणि एखाद्या मुद्द्यांचे विवेचन करून तो स्पष्ट करता येतो. ओके, म्हणून याचं उत्तर आहे अ आणि ब. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोणत्या शास्त्रज्ञाने अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून तत्वे शोधून सामान्यीकरण करणे यावर अवलंबून आहे, या मुद्द्यावर भर दिला आहे? त्याचं उत्तर आहे 2 नंबरचं, C.H. जड यांनी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. चित्रकला, हस्तकला या विषयांच्या अभ्यासात व्यवस्थितपणा, टिपटॉप सौंदर्य पाहणारे विद्यार्थी तो तास संपल्यावर सर्व वर्गभर कचरा करीत निघून जातात. हे विधान अध्ययन संक्रमणाच्या कोणत्या उत्पत्तीशी संबंधित आहे? तर हे सहहेतुक व ध्येयनिष्ठ उत्पत्ती याच्याशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विस्मरण ही महत्वाची प्रक्रिया आहे. पुढीलपैकी विस्मरणाबाबत कोणती विधाने सत्य आहेत? सत्य विधाने विचारलेत, म्हणून ऑप्शन्स आपल्याला सर्व वाचावं लागतील, पण इथे मी तुम्हाला आन्सर सांगते. अभ्यासानंतर मध्यंतरामध्ये अनेक गोष्टी ऐकल्यावर विस्मरण होते आणि जाणीवपूर्वक दमन केल्यास विस्मरण होते. एखाद्याला दम दाखवला किंवा जबरदस्ती केली तर विस्मरण होते, म्हणून याचं उत्तर आहे अ आणि ड. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अध्यापनाचे यश अध्यापनात निर्माण केल्या जाणाऱ्या प्रेरणेचे प्रमाणात असते.
म्हणजेच अध्ययन हे प्रेरणेवर अवलंबून असते. हे खालीलपैकी कोणत्या विधानावरून सिद्ध होते? तर याचं उत्तर बघा मित्रांनो, प्रेरणा ही शक्ती असून ती वर्तनाला दिशा देते. तर बरोबर आहे. प्रेरणा अगर मिळाली तर आपण त्या आपल्या वर्तनात बदल होतो. म्हणून योग्य प्रेरणा मिळाली तर योग्य वर्तनाला दिशा मिळते. प्रेरणेमध्ये सातत्य, दिग्दर्शन, विविधता, निवड, स्वस्थता असते. तर बरोबर आहे. कोणत्याही प्रेरणेची पूर्तता एकाच मार्गाने होते. एका मार्गाने होते का? नाही, वेगवेगळ्या मार्गाने होते. म्हणून हे नसणार आहे असं ते. नेक्स्ट बघा, प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक समतोल साधला जातो. तर याचं उत्तर आहे बघा अ, ब आणि ड. अ, ब आणि ड. क नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्यक्तीला लहानपणी एखाद्या शिक्षिकेने शिकवलेली कविता तेव्हाचा प्रसंग जशाचा तसा खूप वर्षांनी आठवतो. हे उदाहरण कोणत्या प्रकारच्या कल्पनेचे आहे? तर हे आहे पुनरुत्पादित कल्पनेचे उदाहरण. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खाली दिलेल्या संकल्पना तयार होण्याच्या टप्प्यांचा योग्य क्रम लावा. हे पण खूप महत्वाचं आहे मित्रांनो, आपल्याला योग्य क्रम लावायचा आहे याचा. बघा आता मी याचा डायरेक्ट क्रम सांगते, म्हणजे आन्सर सांगते. 1 नंबरचं बघा, वस्तू आणि प्राण्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होणे हे आहे. नंतर गुणवैशिष्ट्य ध्यानात येणे, म्हणजे त्याचे गुणवैशिष्ट्य वेगवेगळे आहेत हे का सेम आहे ते शोधणे. तर गुणवैशिष्ट्यांचे सामान्यीकरण करणे म्हणजे ते वेगवेगळे करणे. नेक्स्ट बघा, अमूर्त रूप देणे आणि शेवटी येते संकल्पना तयार करणे. ओके, म्हणून याचं उत्तर आहे 2 नंबरचं अ क ब ई ड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी अध्ययन संक्रमणात बाबत कोणती विधाने सत्य आहेत? कोणती विधाने सत्य आहेत हे विचारलेले आहे. याचं उत्तर आहे ब, क आणि ड. तर ब कोणता आहे बघा, एका क्रियेचा सराव केला तर दुसरी क्रिया सोपी होत नाही. 2 परिस्थितीमध्ये साम्य जेवढे अधिक तेवढे अध्ययन संक्रमण अधिक होते. आणि नेक्स्ट आहे बघा, अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ असावी लागते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी व्याख्यान पद्धती संदर्भात कोणते विधान असत्य आहे? तर अवधान केंद्रीकरण होते हे विधान असत्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणते अनुवंश संबंधीचे नियम आहेत? तर याचं उत्तर आहे अ, ब आणि ड. बघा, अ साधर्म्याचा नियम आहे, ब वैविध्याचा नियम आहे आणि ड आहे परागतीचा नियम, पुनरावृत्तीचा नियम नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्यक्ती विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? कोणते विधान योग्य आहे? त्याचं उत्तर आहे 3. विकासावर अनुवंश आणि परिस्थिती याचा पूरक प्रभाव असतो. कुमारावस्थेतील मानसिक भावनिक विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? विधान असत्य विचारले, याचं उत्तर आहे 3 नंबरचं, या वयात शब्द संपत्ती वाढवण्याकडे कल असतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खाली दिलेल्या अध्यापन प्रतिमानांची कुले व त्या अंतर्गत येणारी अध्यापन प्रतिमाने यांच्या योग्य जोड्या लावा. बघा मित्रांनो, अध्यापन प्रतिमाने खूप महत्वाचे आहेत. मी तुम्हाला या अगोदर सांगितलेलं आहे. व्हिडिओ महत्वाचा ठरणार आहे. प्रश्न आपण घेणार आहोत जेवढे शक्य आहे तेवढे. हे रिवाइजचे प्रश्न आहेत, पूर्ण सिलेबसवर क्वेश्चन आहेत. प्रतिमाने, अध्ययन उत्पत्ती आणि मानसशास्त्रज्ञ पद्धती. ओके, तर चला सुरू करूया. याचे खाली दिलेल्या अध्यापन प्रतिमानाची कुली व त्या अंतर्गत येणारे अध्यापन प्रतिमान यांच्या योग्य जोड्या लावा. तर याच्या जोड्यांचे आन्सर मी डायरेक्ट सांगते तुम्हाला. ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान, तर याचं उत्तर आहे जीवशास्त्रीय पृच्छा प्रतिमान. व्यक्तिगत विकास प्रतिमान, सृजनात्मक प्रतिमान. सामाजिक आंतरक्रियात्मक प्रतिमान, तर न्यायतत्व शास्त्रीय शोध प्रतिमान. आणि वर्तन परिवर्तन प्रतिमान, तर याचं उत्तर आहे निसंवेदनक्षम प्रतिमान. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खाली दिलेल्या उद्दिष्टांपैकी लैंगिक शिक्षणाची उद्दिष्टे कोणते? तर लैंगिक
उपयुक्तेविषयी असणारे अज्ञान दूर करणे. बरोबर आहे. प्रजोत्पादन संस्थेच्या कार्याची योग्य माहिती देणे, कारण या वयातील मुलांना ह्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. मुलांना कुटुंब संस्थेच्या कार्याची माहिती देणे, निकोप दृढ शरीर स्वास्थ्यासाठी मार्गदर्शन करणे. म्हणून याचं उत्तर आहे 4 नंबरचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब उपयुक्त ठरणार नाही विचारले. बघा, याचं उत्तर आहे वार्षिक परीक्षेला महत्त्व देणे हे उपयुक्त ठरणार नाही विचारले. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणती उदाहरणे मूर्ताकडून अमूर्ताकडे या अध्यापन सूत्रावर आधारित आहेत? तर याचं उत्तर बघा, भूगोल विषयाचा नकाशा वापर करणे, विद्यार्थ्यांवर थोर नेत्यांची चित्रे सांगणे, निसर्गचित्र शिकवताना चित्र दाखवणे, हे याचं उत्तर आहे 1 नंबरचं अ, ब, क. कवितेचे स्पष्टीकरण देणे योग्य आहे का? नाही. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालील मूल्यमापनाच्या साधनांमधील कोणती साधने निरीक्षण तंत्रासाठी वापरतात? तर याचं उत्तर आहे बघा, अ, ब आणि ड. अ, पडताळा सूची वापरतात, पदानिश्चय श्रेणी वापरतात आणि प्रासंगिक नोंदी वापरतात. व्यक्तिमत्व प्रश्नावली वापरत नाहीत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अध्यापन प्रतिमानाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? तर याचं उत्तर आहे 2 नंबरचं. अध्यापन प्रतिमानामध्ये आधारभूत मानसशास्त्रीय सिद्धांताचा अंतर्भाव असेलच असे नाही. नेक्स्ट क्वेश्चन पहा. खालील अपेक्षांपैकी बालोद्यान पद्धतीवर घेतलेला कोणता आक्षेप असत्य आहे? आक्षेप असत्य विचारले. स्वयं शिक्षणाला पुरेसा वाव मिळत नाही, हा आक्षेप असत्य आहे. ओके. नेक्स्ट बघा. खालीलपैकी कोणती अध्यापनाची तत्वे आहेत? तर अध्यापनाची तत्वे सहनशीलता आहे, व्यक्तिगत फरक आहे, लोकशाही प्रधानता आहे आणि योजनाबद्धता आहे. म्हणून याचं उत्तर आहे अ, ब, क, ड सर्व. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नॉर्मन E.G. यांनी सांगितलेल्या प्रभुत्व संपादन उत्पत्तीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य कोणते नाही विचारले. म्हणजे उद्दिष्टे उतरत्या क्रमाने अध्ययन निष्पत्तीसह स्पष्टीकरण मांडणे हे त्याचं वैशिष्ट्य नाही, म्हणजे बाकीचे सर्व वैशिष्ट्ये त्यांचे आहेत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. मंद अध्ययनार्थ्यांसाठी अध्यापन करताना शिक्षकांनी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करावा? तर बघा, इथे शिक्षकांनी कोणत्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे? तर मंद अध्ययनार्थ्याबद्दल सहानुभूतीपूर्व दृष्टिकोन असावा का? तर यस, असावा. नंतर बघा, मंद अध्ययनार्थ्यांच्या गतीने शिक्षकांचे अध्यापन मिळते-जुळते असावे का? हो, असावे. म्हणून याचं उत्तर आहे अ आणि ब. ओके. नेक्स्ट बघा. व्यक्तिभेद निर्माण होण्यातील प्रमुख घटक परिस्थिती होय. त्या संदर्भात खाली दिलेले कोणते विधान योग्य नाही? त्याचं उत्तर आहे 2 नंबरचं. एकाच आई वडिलांकडून मुले तात्कालिक कौटुंबिक परिस्थितीमुळे व त्यांच्यातील कुटुंबातील भिन्न स्थानामुळे भिन्न असत नाहीत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अनुवंशाच्या अध्ययनावर परिणाम होतो या विधानाला खालीलपैकी कोणते विधान पुष्टी देत नाही? कोणते विधान पुष्टी देत नाही? तर याचं उत्तर बघा, इथे कोणती विधाने पुष्टी देतात विचारलेलं आहे. मित्रांनो, कन्फ्युजन होतं, माझंही झालं, त्याबद्दल खरंच. आपण परत एकदा प्रश्न वाचू. अनुवंशाचा अध्ययनावर परिणाम होतो या विधानाला खालीलपैकी कोणती विधाने पुष्टी देतात विचारले. अध्ययन विद्यार्थ्यांच्या जन्मजात क्षमतांचा विचार आवश्यक असतो. बालकाच्या विकासाची दिशा अनुवंशिकतेवर ठरवता येते. प्रत्येकाची उपजत वृत्ती व कल
लक्षात घेऊन अध्ययन प्रक्रियेचे नियोजन व मापन करावे. बालकामध्ये आढळणारी व्यक्तिभिन्नता ही अनुवंशतेच्या भिन्नतेमुळे आढळते. म्हणून याचं उत्तर आहे 4 नंबरचं अबकड सर्व. आणि परीक्षेमध्ये आपल्याला जेव्हा प्रश्न विचारला जातो त्यामुळे ते प्रश्न व्यवस्थित लक्ष देऊन वाचण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला त्याचा आन्सर समजण्यासाठी मदत होईल. बघा, अभ्यासक्रम, नियोजन, सूचना व कृती आणि मूल्यमापन या 4 टप्प्यांतून केली जाणारी कृती म्हणजे अध्यापन, असे मत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडले? तर हे मत मांडलेलं आहे डंकन यांनी. नेक्स्ट बघा, खाली दिलेल्या मानसशास्त्रज्ञांची नावे व त्यांनी दिलेल्या बुद्धिमत्तेची व्याख्या यांच्या जोड्यांचा पर्याय कोणता? तर बघा, याचे तुम्हाला मी डायरेक्ट आन्सर सांगते. नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन, तर विल्यम जेम्स यांनी सांगितलेलं आहे. पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता, हे सांगितलेलं आहे मॅकडोवेल यांनी. अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन, हे सांगितलेलं आहे गेट्स यांनी. आणि बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी लागणारी विचारशक्ती, हे सांगितलेलं आहे विल्यम स्टर्न यांनी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया किंवा म्हणजे संवेदना होय, या संदर्भातील पुढीलपैकी कोणते विधाने असत्य आहेत? आपल्याला असत्य विचारलेलं आहे. म्हणून बघा, संवेदना ही शुद्ध निर्मळ असेलच असे नाही, हे असत्य आहे उदाहरण. म्हणून 1 नंबरचा आन्सर असणार आहे. आणि बघा मित्रांनो, कोणत्याही संवेदना निर्माण होण्यासाठी बाह्य उद्दीपकाची आवश्यकता असते, तर हे बरोबर आहे. बाह्य उद्दीपकाची आवश्यकता असते, म्हणून हे विधान सत्य आहे. आणि संवेदना निर्माण होणे आपल्या इच्छेवर अवलंबून असते, तर हे आपल्या इच्छेवर अवलंबून असते का? नाही, ते होत राहतात, म्हणून हे अयोग्य आहे. म्हणून याचं उत्तर आहे हे 1. आणि आता बघा, अ आणि क हे 1 आहे. विविध प्राण्यांची संवेदन क्षमता भिन्न असते, हे बरोबर आहे, योग्य आहे. म्हणजे ब आणि ड योग्य आहे, अ आणि क अयोग्य आहे. तर आपल्याला विचारले अयोग्य, तर इथं अयोग्य आहे 3 नंबरचं. याचा आन्सर आहे आपलं 3 नंबरचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. खाली दिलेल्या विधानांपैकी विस्मरणाबाबत कोणते विधान असत्य आहे? तर याचं उत्तर आहे 2 नंबरचं. पाठांतरानंतर ज्या क्रिया घडतात त्याचा विस्मरणावर परिणाम होतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. अध्ययन या संज्ञेस खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही? तर अध्ययन या संकल्पनेस नैसर्गिकपणे होणारे बदल यामध्ये समाविष्ट असतात. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खाली दिलेल्या समस्यांपैकी कोणती समस्या स्वमग्न मुलांची समस्या नाही विचारलेलं आहे. म्हणून याचं उत्तर आहे 3 नंबरचं. स्वमग्न मुलांच्या हालचाली नियंत्रित असतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय. खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? तर हे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? हे मांडलेलं आहे मन यांनी. ओके, खाली दिलेल्या विधानांपैकी अवधानाबाबत कोणते विधान असत्य आहे? अवधानाबाबतचं असत्य विधान विचारलेलं आहे, म्हणून याचं उत्तर आहे 3 नंबरचं. एका वेळी एकापेक्षा अधिक गोष्टीवर अवधान केंद्रित करता येते. एका वेळी एकाच गोष्टीवर अवधान केंद्रित करता येते, अनेक गोष्टीवर अवधान केंद्रित करता येत नाही. बघा मित्रांनो, व्हिडिओ मोठा झालेला आहे. आपण पार्ट 2 मध्ये बाकीच्या क्वेश्चन्सचं रिव्हिजन देऊया, त्यामुळे तुम्हाला खरंच सोपं पडेल. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि जे मित्र आपले टीईटीचे एक्झामची तयारी करत आहेत, सीटीईटीची तयारी करत आहेत, त्यांना आपल्या चॅनलची लिंक नक्की पाठवा. तुम्हाला मदत होईल असेच व्हिडिओ या चॅनलवरती भेटतील. थँक्यू.